Good morning student. Today we are going to learn first standard English subject 22 number lesson, a team of workers. Last videos we learned some words from this lesson. Now today I will explain this lesson. So open the page number 46, lesson number 22, lesson's name, a team of workers. A team of workers. Now listen, see then first stanza. Here is the all body parts stand together holding hands. Okay, here is all body parts stand together holding hands. All work, work, work. In the morning, in the evening, we are always at work. During the day and even at night, we are always at work. Now listen, here is the all body parts. Okay, stand together holding hands and all say what he says, work, work, work. Okay, in the morning, in the evening, we are always at work. During the day and even at night, we are always at work. इथे पहा सगळे जे बॉडी पार्ट्स आहेत ते एकत्र काय झालेले आहेत, हँड्स फोल्ड करून थांबलेले आहेत आणि सगळेजण काय म्हणतात, वर्क, 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 काम, काम, काम. ओके, मॉर्निंगला सुद्धा आहे, इव्हिनिंगला सुद्धा आहे, प्रत्येक वेळेला काम आहे, दिवस असो किंवा रात्र असो, प्रत्येक वेळा काय आहे, आम्हाला काम आहे, असे बॉडी पार्ट्स बोलत आहेत. पहा, see next paragraph. Mouth. Hands come forward and tell us what you do. Now listen, mouth said, hands come forward and tell us what you do. पहा, इथे माउथ जे बॉडी पार्ट आहे तो हँड्सला बोलवतो आणि काय म्हणतो, काय वर्क करतो ते सांग. हँड्स. वी लेफ्ट, वी होल्ड, वी कॅरी, वी गिव अँड वी टेक, वी पुल, वी पुश, वी पुट, 100 things we make. We two are a clever pair. There's nothing that we can't do. Now listen what the hands do. Now listen, hands said, we left, we hold, we carry, and we give and we take, we pull, we push, we put, 100 things we make. We two are a clever pairs. There's nothing that we can't do. Now listen, hands said no these things. आता hands काय सांगतो पहा, तो लेफ्ट करतो, ओके, पकडतो, होल्ड करतो, लेफ्ट करतो, होल्ड करतो, कॅरी करतो, गिव करतो, तो टेक करतो, तो पुल करतो, तो पुश करतो आणि पुट करतो. म्हणजे 100 थिंग्स काय करतो तो हँड्सनी करतो. पहा, आणि त्याचे जे 2 पेअर्स आहेत, ओके, 2 हँड्स असतात ना आपल्याला, 2 पेअर्स जे आहेत ते कसे आहेत, क्लेवर आहेत. देअर्स नथिंग दॅट वी कांट डू, आणि ते जर नसतील तर आपण काहीच करू शकत नाही. ओके, देन हँड सेड नो ऑड बॉडीज पार्ट. नाव लिसन, देन माउथ सी फीट, कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. आता माउथ फीटला बोलवतो, पायांना बोलवतो आणि सांगतो तू काय करतोस ते सांग. फीट. We walk, we run, we tap, we dance, we skip and jump and hop. And we step forward, we turn about, and just in time we stop. Now listen. Then feet said no. We walk. Okay? We walk, we run, we tap, we dance, we skip and jump and hop. We step forward, we turn about, and just in time we stop. Now listen, feet said no, we walk. आता feet काय सांगतो पहा, मी काय करतो, वॉक करतो, ओके, रन करतो, टॅप करतो, डान्स करतो, स्किप करतो, जम्प करतो आणि हॉप करतो. ओके, स्टेप फॉरवर्ड आणि टर्न अबाउट म्हणजे पुढे जातो आणि पाठीमागे वळतो. आणि जस्ट इन टाइम वी स्टॉप, आणि काय होतो, कधीही सांगितलेलं तेव्हा काय करतो, स्टॉप करतो, थांबवतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ओके, वॉक, रन, टॅप, डान्स, स्किप, जम्प, होप, स्टेप फॉरवर्ड, टर्न अबाउट, ओके, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते कोण करत असतात, फीट. ओके, देन फीट सेड नो, देन ऑल बॉडीज पार्ट. नाव लिसन, माउथ. आईज, इयर, नोज. व्हॉट
अबाउट यू. आता माउथ पहा, आईज, इयर आणि नोजला काय सांगतो, तुम्ही काय करता, आईज. सी, वी ओपन, वी क्लोज, वी रीड, वी ब्लँक, वी सी थिंग फार अँड नियर. नाव लिसन, आईज सेड. वी ओपन, मी डोळे उघडतो, बंद करतो, रीड करतो किंवा झाकतो, म्हणजे जवळच्या वस्तू पाहतो, लांबच्या वस्तू पाहतो, म्हणजे मी पाहण्याचं काय करतो, काम करतो, असं कोण सांगतं, आईज. नाव लिसन, सी देन इयर्स अँड बी इट लाऊड, बी इट सॉफ्ट, एव्हरी साऊंड वी हिअर. नाव इयर्स सेड, बी इट लाऊड अँड बी इट सॉफ्ट, एव्हरी साऊंड वी हिअर. म्हणजे मी काय करतो, लाऊड असो किंवा सॉफ्ट असो, ओके, साऊंड जो आहे, आवाज जो आहे तो काय करतो, ऐकण्याचं काम करतो. नाव लिसन, नोज. Nose, I breathe the day and night, I can never rest. I have to smell every smell, good or bad or best. And what about you, mouth? Now listen, nose said, I breathe day and night. मी काय करतो, श्वासोच्छवास करतो, कधी, डेला आणि नाईटला. वी कॅन नेव्हर रेस्ट, आणि मी कधीही थांबत नाही. आय हॅव टू स्मेल एव्हरी स्मेल, आणि मी काय करतो, प्रत्येक स्मेल, प्रत्येक वस्तूची काय करू शकतो, स्मेल घेऊ शकतो, गुड ऑर बॅड ऑर बेस्ट, मग ती चांगली असो वाईट असो, तर ती स्मेल घ्यायचं काम कोण करतो, मी, मीन्स व्हॉट, नोज. अँड व्हॉट अबाउट यू, माउथ. आणि नोज आता काय विचारतो, माउथला विचारतो, पहा मग तू काय करतोस. नाव लिसन, माउथ सेड, ओ यू नो आय ओपन अँड शट अँड स्माइल. Okay, then mouth said, see, you know, I open and shut and smile. तुला माहिती नाहीये का मी काय करतो, ओपन म्हणजे तोंड उघडण्याचं, बंद करण्याचं आणि हसण्याचं काम करतो. I speak, I eat, I drink, I sip, I slurp, I chew and bite, but do I get any of the food? No. It all goes to this lazy belly. Is it right? The belly doesn't do any work. Now listen. Then mouth said no, then nose. Okay, which work he do? He said, I open, shut and smile. I speak, I eat, I drink, I sip, I slurp, I chew and bite. But do I get any of the food? No. It all goes to this lazy belly. Is it right? The belly doesn't do any work. आता पहा मी काय करतो, आय स्पीक म्हणजे बोलण्याचं काम करतो, खाण्याचं काम करतो, पिण्याचं काम करतो, चावण्याचं काम करतो, म्हणजे अनेक कामं जी आहेत ते कोण करतो, मी करतो. देन बेली सेड नो अँड ही सेड, सॉरी, देन माउथ सेड अँड ही सेड नो, इट ऑल गोज टू धिस लेझी बेली. इज इट राईट? आणि हे सगळं मी केलेलं काम खाण्याचं वगैरे ते कुठं जातं, लेझी बेल्लीमध्ये जातं. हे बरोबर आहे का? द बेली डझंट डू एनी वर्क. तर बेली जे आहे, ओके, बेली मीन्स व्हॉट, आपलं जे पोट आहे ते अजिबात काय करत नाही, काम करत नाही, असं कोण सांगतं, माउथ सांगतो बघा. ऑल, दॅट्स राईट, द बेली डझंट डू एनी वर्क. आता पहा सगळेजण म्हणतात दॅट्स राईट, द बेली डझंट डू एनी वर्क. Then all said no, then belly doesn't do any work. Now listen, belly said, belly, that's not right, that's wrong. आता belly काय म्हणते, that's not right, that's wrong. I do a lot of work. I do, sorry, now listen, I do a lot of work, but it goes on inside me. You can't see it, but I do work. Now listen, all body parts said no, that's right, then belly doesn't do any work. So belly said no, that's not right, that's wrong. I do a lot of work, but it goes on inside me. You can't see it, but I do work. आता पहा बेल्ली काय सांगते, हे अजिबात बरोबर नाही, हे काय आहे, रॉंग आहे. पहा, तर मी भरपूर काम करते, परंतु हे मी जे काम करते ते बॉडीच्या आतमध्ये करते, त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही. आईज,
बिकॉज यू डोंट डू एनी वर्क. आता पहा बेली आईज काय म्हणतो, वाय कांट वी सी इट, इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क. आता आईज काय म्हणतो, वाय कांट वी सी इट, का तुम्ही पाहू शकत नाही, इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क, कारण ते तुम्ही वर्क करत नाही म्हणून. हँड्स, द ओनली वर्क डू इट इज इट टू ग्रॅब ऑल गुड फूड. पहा तर ओनली हँड्स काय म्हणतो, द ओनली वर्क you do it to grab all good food. Feet, you don't move a step, why should we work to give you food. आता पहा तू काय काम करतोस, आता आम्ही जे फूड म्हणजे दिलेलं आहे. ओके, तर हँड्स काय म्हणतो, आम्ही जेव्हा फूड तुम्हाला देतो. फीट सुद्धा काय म्हणतो, आम्ही जेव्हा फूड तुम्हाला देतो त्यावेळेस तू काय काम करतोस आतमध्ये ते आम्हाला दिसत नाही. ऑल, वी डोंट वर्क फॉर यू, यू डोंट गेट एनी फूड नाव. आता तू अजिबात वर्क करत नाहीस, तू अजिबात अन्न घेत नाहीस. नाव लिसन, देन ऑल बॉडी पार्ट्स सेड टू नो बेली. नाव बेली सी, डोंट डू दॅट, आय वर्क फॉर ऑल ऑफ अस, वी विल ऑल सफर इफ यू डोंट गिव मी फूड. पहा, डोंट डू दॅट, I work for all of us, we will all suffer if you don't give me food. आता पहा बेली काय म्हणतं, तुम्ही डोंट डू दॅट, मला अजिबात देऊ नका. आय वर्क फॉर ऑल ऑफ अस, मी प्रत्येकाचं काम करते. वी विल ऑल सफर, मी प्रत्येकाला काय करते, मदत करते. कशा पद्धतीने पहा, इफ यू डोंट गिव मी फूड, तर तुम्ही अजिबात मला काय करू नका, फूड देऊ नका. ऑल, डोंट ट्राय टू डिसीव, नथिंग यू विल रिसीव. ठीक आहे, आम्ही तुम्हाला देत नाही. 3 hours later, बेली, प्लीज गेट सम फूड, आय एम ऑल रेडी टू स्टार्ट माय वर्क. आता बेली काय म्हणते पहा, तर मला फूड द्या, मी माझं काम सुरू केलेलं आहे. ऑदर, नो मीन्स नो, वी आर ऑल गोइंग टू रिलॅक्स जस्ट लाईक यू. तर बाकीचे बॉडी पार्ट्स काय म्हणतात, नाही आम्ही देणार नाही, तर आम्ही तुझ्यासारखेच काय राहणार आहोत, रिलॅक्स राहणार आहोत, त्यामुळे देणार नाही. बेली, प्लीज लिसन टू मी, यू मस्ट गिव मी फूड, आय डायजेस्ट इट फॉर ऑल ऑफ अस. पहा बेली काय सांगते, ऑल बॉडी पार्टला माझं ऐकून घ्या, तर मला तुम्ही फूड द्या, ते मी डायजेस्ट करेन, प्रत्येक बॉडी पार्टला काय करेन ते पाठवेन. अदर्स, सॉरी, डोंट ट्राय टू रिसीव, नथिंग यू विल रिसीव, तर तुला अजिबात ते मिळणार नाही. तर ऑल बॉडी पार्ट्स काय करतात, कोणाला सांगतात, बेलीला सांगतात. आता पहा 2 days later, 2 days later काय होतं, 2 दिवसानंतर काय होतं, बेली, हाऊ आर यू माय फ्रेंड्स. आता पहा, हाऊ आर यू माय फ्रेंड्स, बेली सेड नो, ऑल बॉडी पार्ट्स. माउथ, ओ आय फील सो ड्राय. ओके, माउथ सेड, ओ आय फील सो ड्राय. हँड्स अँड फीट, वी फील सो वीक. आम्ही कसं करत आहोत, हँड्स आणि फीट काय सांगतो, आम्ही खूप कसं वीक फील करत आहोत. आईज, आय कांट सी प्रॉपरली. ओके, आय सेड नो, आय कांट सी प्रॉपरली, मी प्रॉपरली पाहू शकत नाही. इयर्स अँड नोज, वी फील सो टायर्ड. इयर्स आणि नोज काय म्हणतात, आम्ही खूप दमल्यासारखं वाटतं आम्हाला. ऑल, दॅट्स द मॅटर, व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस. ऑल, व्हॉट्स द मॅटर, व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस. म्हणजे त्यांना ते मॅटर समजत नाही की आपल्याबरोबर काय वाईट असं झालेलं आहे. ब्रेन, यू सिली फेलोज. नाव लिसन, ब्रेन सेड, इंटर ब्रेन. ओके, इंटर ब्रेन सेड, मेंदू आता काय सांगतो पहा, यू सिली फेलोज, नाव यू हॅव नो एनर्जी, व्हॉट गिव्स यू एनर्जी, फूड. हू वर्क ऑन फूड टू गिव यू एनर्जी थिंग. ओके, आता ब्रेन काय सांगतं पहा, मूर्खांनो, तुम्हाला एनर्जी कशी मिळणार, तुम्ही फूडच काय केलेलं नाही, घेतलेलं नाही, म्हणजे खाल्लेलं नाही. हाऊ वर्क ऑन फूड टू गिव यू एनर्जी, तुम्ही जर फूडच खाल्लेलं नसेल, अन्नच खाल्लेलं नसेल, तर तुम्हाला एनर्जी कुठली मिळणार आहे, असं कोण म्हणतं, ब्रेन म्हणतो पहा. ऑल, कुड इट बी, इज इट द बेली. घेऊ दे म्हणजे कोणाला घेऊ दे, बेलीला. ब्रेन, येस ऑफकोर्स, बेली डायजेस्ट फूड अँड सेंड एनर्जी टू ऑल ऑफ यू. बरोबर आहे, ब्रेन काय सांगतो सर्वांना, बरोबर आहे,
तुमचं, परंतु बेल्ली काय करतं, डायजेस्ट फूड करतो आणि एनर्जी आहे ती ऑल बॉडी पार्टला पाठवतो. डू यू अंडरस्टँड इट नाव? आता हे तुम्हाला समजलं? ऑल येस येस. नाव वी नो दिस बेल्ली डज अ लॉट ऑफ वर्क दो ही डज नॉट शो इट ऑफ. ही गोज इम्पॉर्टंट वर्क. सर्वांच्या लक्षात येतं ते कसे म्हणतात? येस येस. नाव we know this belly does a lot of work though he does not show it off. He does important work. ओके, म्हणजे बेली खरोखरच खूप काम करते हे सर्वांच्या लक्षात येतं. ऑल होल्ड हँड्स अँड सिंग टुगेदर. आता पहा, सगळेजण होल्ड करतात हँड्स आणि एकत्रपणे गातात, सिंग करतात. वर्क 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 इन द मॉर्निंग इन द इव्हिनिंग वी ऑलवेज ॲट work. Okay, then all body parts said work 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 in the morning in the evening we are always at work. अशा पद्धतीने ते काय करतात, गातात. म्हणजे लास्टली they know that then which work do belly do the which important work. All bodies part understand that then which work important work do the belly. ओके, पोट आपलं जे आहे ते कोणतं इम्पॉर्टंट काम करतं हे नंतर सगळ्या बॉडी पार्टला काय होतं, लक्षात येतं. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो दिस लेसन? आय थिंक यू अंडरस्टँड इट. थँक यू.